मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024. आज गँग्स ऑफ न्यूयॉर्क सिनेमा बघितला. डी कॅप्रिओ आहे त्याच्यात लीड रोलमध्ये. 1846 मधलं रिव्होल्युशन, अमेरिकन्स आणि तिथे 5 पॉइंट सिटी एक प्लेस होती अमेरिकेमध्ये, आणि तिथे रोमन्स म्हणजे आयरिश लोक आलेले, रोमन्स वगैरे म्हणजे जे बाहेरून येत होते अमेरिकन्स, तर ते तिथे स्वतःला एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करायचे. पण तिथले जे अमेरिकन्स होते म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप वाले, ते जे ओरिजिनल आम्ही अमेरिकन्स म्हणायचे न्यूयॉर्कवाले, तर त्यांना ते पटत नव्हतं. आणि त्यातला एक म्होरक्या म्हणजे गुंड होता, त्याचे उसूल ठीक होते म्हणजे तसा एक गुंडच होता तो. बाकीच्यांनी जे काही कमावलं त्याचा हिस्सा ते लोक त्याला द्यायचे, पण तो उगीच मारकाट वगैरे होऊ द्यायचा नाही. पण त्याला मग हे लोक जेव्हा रोमन स्वतःला एस्टॅब्लिश करायला लागले तर ते त्याला पटत नव्हतं. तर तो जो त्यांचा हेड असतो प्रीस्ट रोमन्सचा, तर मग ते लोक चॅलेंज करतात दोघंही एकमेकांना. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या भांडणामध्ये हा जो न्यूयॉर्कचा गँग लीडर असतो कटर, तो त्या वलन नावाच्या प्रीस्टला मारून टाकतो. तर त्याचा मुलगा जो असतो लहान, तर त्याला तो पळून जातो म्हणजे, आणि वडिलांचं जे म्हणजे वडिलांना ज्या हत्यारांनी मारलं असतं ते तो लपवून ठेवतो आणि जातो. आणि मग तो जेव्हा 16 वर्षानंतर सगळं शिकून वगैरे बाहेरून, त्याचे प्रीस्ट त्याला सांगतात की आता तुझी वेळ झाली आहे की तू आपल्या देशाकरता किंवा तुला जे करायचं ते करू शकतो. तर हा परत आपल्या 5 पॉइंट सिटीमध्ये येतो. तर तेव्हा त्याला कोणीच ओळखत नाही, पण त्याचा एक लहानपणचा मित्र असतो, तर तो त्याला बरोबर ओळखतो म्हणजे की तूच आहेस म्हणून. हा आधी बाकी तो कोणालाच हे करू देत नाही, पण तो आपल्या म्हणजे डॅशिंग ह्याच्या याने त्याच्या नजरेत येतो कटरच्या. तर कटरनीच एक 12 वर्षापासून पाळलेली मुलगी असते जेनी, तर ती पॉकेटमारचं काम करायची. हे लोक सगळे रॅबिट्स म्हणून ओळखले जायचे हे रोमन्स आणि इराणियन्स. तर ती एकदा दोनदा त्याच्या मित्राचंही पाकिट मारते आणि ह्याचंही मारायचा प्रयत्न करते, पण तो तिला पकडतो. मग त्या दोघांचं जमते म्हणजे डिकॅप्रिओचं आणि तिचं. पण त्या मित्राला त्याच्या त्या म्हणजे ती आवडत असते, म्हणून तो ह्याला त्या कटरला त्याच्याबद्दल सांगतो की हा तुमच्या जवळ आल्या म्हणजे इतकं सगळं तुमचा विश्वास संपादन केलाय, पण तो त्या प्रीस्टला ज्याला म्हणजे तुम्ही मारलं होतं, तर त्याचा मुलगा आहे, तो तुमचा म्हणजे बदला घ्यायला आलाय. झाल्याचं डोकं फिरते कटरचं. मग तो शो, आणि त्याचे कसे असे मधनं तो जिंकला किंवा काही झालं की सेलिब्रेशन म्हणून काहीतरी असे शोज चालायचे त्याचे. तर तो म्हणतो आज मी शो दाखवणार आहे, आणि तो चाकूनी म्हणजे मुलींना नाचायला लावतो आणि त्या जेनीला पण नाचायला लावतो, आणि चाकू असे मारतो की असे सप जवळून जावे, अगदी गळ्याच्या जवळून, डोक्याच्या जवळून हात, पण कुणाला कुठेही लागत नाही. आणि मग शेवटी तो मात्र त्याला डिकॅप्रिओला मारतो चांगलं जोरात, दम 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 दम. म्हणतो मी तुला जीवे नाही मारणार, तुझ्या गालावर मी खून उमटवणार आहे की तू शर्मेने जगला पाहिजे असं. मग नंतर हे म्हणतात आता असं तर याला मात देता येत नाही, मग तो एक दुसरा इलेक्शन पण होणार असतात, आणि तिथे अमेरिकेमध्ये एब्राहम लिंकनच्या अगेन्स्ट पण खूप अनरेस्ट असतं. नवीन काहीतरी ड्राफ्ट निघणार असतो, त्याच्या अगेन्स्ट अनरेस्ट असतो. तर हे सगळेच लोक रस्त्यावर उतरलेले असतात. तर मग सगळ्यांचंच ठरतं की म्हणजे आता आपण या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट सगळ्यांनीच जुलूस काढायचा. तर तिकडनं ते कटरचे लोक वेगळा जुलूस, ह्यांचा वेगळा जुलूस.
आणि ते सगळे अटॅक करतात गव्हर्नमेंट ऑफिशियल्स त्याच्या. आता जेनीला माहित असतं की आता ह्या सगळ्यामध्ये काही कोणी जिवंत राहणार नाही, मरणार आहे, म्हणून ती निघाली असते सगळं सोडून. ती म्हणते मी सुद्धा, माझी आई मेली तेव्हा एक 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 पैसा इथे, म्हणजे जे पण मी मिळवते ते इथे जमा करून ठेवते, तर भरपूर आहे पैसे, आपण जाऊ दोघं मिळून, सोड इथलं सगळं. पण तो म्हणतो नाही, मी माझ्या देशाकरता करणार. आणि मग त्या फायटिंग मध्ये शेवटच्या हा म्हणजे डिकॅप्रिओच्याच हाताने हा मरतो, कटर मरतो. आणि मग परिस्थिती सगळं शांत व्हायला, ते अनरेस्ट शांत व्हायला पूर्ण आठवडा जातो. पण त्याचं म्हणणं म्हणजे तेच होतं की जेव्हा मी लहान होतो आणि आता मी इतकं मोठं झालो, तरी जी परिस्थिती होती त्यात फारसा काही बदल झाला नाहीये आणि पुढेही फार काही होईल असं वाटत नाहीये. म्हणजे एक जस्ट मुद्देसूद किंवा पॉइंट्स असणारा तो हे असतो, गँगचा लीडर. पण शेवटी वाईट मार्गानेच त्याचं सगळं चाललेलं असतं आणि अंत शेवटी तसाच होतो. बाकीची म्हणजे अशी स्टोरी असं ॲज सच हे नाही, पण बाकीचं फोटोग्राफी, त्या काळातलं सगळं डेक आणि त्यांचं ते 5 पॉईंटचा तो एरिया, लोक, ड्रेसअप, हे पाहण्यासारखं आहे. ओव्हरऑल ॲक्शन पॅक्ड आहे आणि चांगली आहे तशी मूवी.